नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, रक्षाबंधन कधी आहे, त्या मुहूर्त काय आहे, त्याचं महत्त्व आणि महात्म्य आणि राखी कशी बांधावी, राखी बांधताना कोणते मंत्र म्हणावेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे आपल्याला योग्य ती माहिती जरूर मिळेल। आणि आपण जर या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, श्रावण महिना सुरू आहे। श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहेत। श्रावण महिना सुरू झाला की रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलून जातात। आवडती राखी घेतली जाते। श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे। यंदा रक्षाबंधन कधी आहे, राखी कशी बांधावी, रक्षाबंधनासाठी शुभ वेळ कोणती, तर आपण जाणून घेऊया। लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ बहीण परिस्थितीनुरूप एकमेकांपासून दूर असले तरी लहानपणापासूनच्या आठवणी त्यांनी हृदयातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात। हा चिरंतन ठेवा रक्षाबंधनाप्रसंगी त्यांना आधार देत असतो। बहीण भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात। राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते। रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे। रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी असेही म्हणतात। आता पाहूया यंदा रक्षाबंधन कधी आहे। यंदा सोमवार 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन आहे। श्रावण पौर्णिमा 18 ऑगस्ट 2024 रोजी उत्तर रात्र 3:04 सुरू होते, तर 19 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 11:55 समाप्त होते। रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते। शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र म्हणजेच राखी एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे। यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रा योग आहे। भद्रा काळ अशुभ मानला जातो। महत्त्वाची शुभ कार्य भद्रा काळात करू नयेत असे म्हटले जाते। पण महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही। तसेच भद्रा काळात राखी बांधली तर वाईट होईल असे जे म्हटले जाते त्यात काहीही तथ्य नाही असे तज्ज्ञ सांगतात। तरी पण तुम्हाला वाटत असेल तर आपल्या ब्राह्मणाला किंवा पंडितजीला जरूर विचारून तुम्ही त्याबद्दल निर्णय घेऊ शकता। आता पाहूया शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधावी। तर रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नानादी कार्य उरकून शुचिर्भूत व्हावे। घरातील देवतांना दंडवत साष्टांग नमस्कार घालावा। आराध्य देवता, कुलदेवता यांचे नामस्मरण करावे आणि नमस्कार करून त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावेत। एका ताटात किंवा तामणात राखी, अक्षता, कुंकू घ्यावे। अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात। निरांजनही तयार करावे। राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी जरूर अर्पण करावी। रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे, यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते। राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्याला बांधावे। यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल जरूर बांधावा। रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावर पिंजर म्हणजेच कुंकू लावावे। कुंकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात। यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात। या विधीनंतर भावाचे औक्षण करावे। औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी। रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा। यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते। रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई जरूर द्यावी। भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार जरूर करावा। रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना जरूर करावी। आता पाहूया राखी बांधताना कोणते मंत्र म्हणावेत। पहिला आहे येन केन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल। हा मंत्र राखी बांधताना म्हणावा आणि सिंदूरम सौभाग्यम वर्धनम पवित्रम पापनाशनम आपदम हरते नित्यम लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा। हा मंत्र भावाच्या कपाळाला गंध किंवा कुंकुम किंवा टिळा लावताना जरूर म्हणावा। हे दोन्ही मंत्र आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये जरूर मिळतील। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.